नमस्कार रामराम मंडळी, तुमचं स्वागत आहे नवीन जनरल गटामध्ये. तर ती ह्यो सुटलाय बघा ट्रॅक्टरचा गट निर्लीचा सतेज केसरी पर्व दुसरे. तर 1 नंबरला आता हारणे गेलाय अजिंक्य कोपटे, 3 नंबरला आता बावदांची घरची ओढणं गेली ती, 4 नंबर सायलेंट वशा, 5 नंबरला इकडे वशा गेलता कोल्हापूर वशा आणि गब्बर, 6 नंबरला दानवाड काळ. तिकडनं आता अजून गाड्या गेल्या, बुलेट छेब्याची गाडी गेली मथुरची, तर बंडाभाऊ आहेत गाडीमध्ये. तर इकडे आता यो भारत कारंडे ही गाडी गेली, ज्यामध्ये उजवीचा बैल होता बघा बनपुरी फुल्या आणि डावीचा होता तो घोलेश्वर नखऱ्या मानगाव नखऱ्या. तर आता पुढं बबलू बसवडी गाडी आणायला गुलाबी पक्की, त्या मागं आता पिवळी पक्की बुलेट शेब आहे बोंद्रे सरकार यांचा, महेश बोंद्रे सरकार डावीचा त्यांचा बुलेट शेब आहे, आणि उजवीचा आहे तो मित्रांनो अलकुड मथुर पांडू पाटील. इकडं आता नखऱ्या आणि बनपुरी फुले आहे. त्या पुढं आता बबलू बसवडी गाडी आणली, ती अमोल चव्हाण यांचा बैल आहे आरवडी बैजा. डावीचा तो सचिन मधने. त्या पुढे आता दानवाड काळ पाहायला आले, विशाल विसी गाडीवान आहेत, त्यामध्ये दानवाड काळ आणि मलाबाद ब्रेक फेल हे पळायला आलाय. त्या पुढे आता सायलेंट वशा हिरव्या पक्कीचा, तर सायलेंट वशा आणि ती आहे ती करगणी गजा आहे, करगणी पंच, त्यामध्ये गाडीवान होतं कोटू एमगर. त्या पुढे आता बावदांची घरची ओढणं पाळती, राम्या होता, राम्या आणि छोटा हेलिकॉप्टर होता. तर आता आपल्या पुढं मथुर आणि बुलेट छेबे आहेत, बंडाभाऊ गाडीत आहेत बघा हे. तर आता गाड्या 2 गटामध्ये सुटल्या. पहिला गट कमिटीने सोडला नव्हता, त्यानंतर त्या गाड्या परत बोलवलेल्या, परत त्या गाड्या खरं पूर्ण पट्टा पळून आल्यामुळे परत मालकांनी निर्णय घेतला त्या गाड्या सोडायच नाही म्हणून थांबवल्या मालकांनी. तरी आता बंडाभाऊ आता काढून घ्यायला बघायला लागल्यात. तर आता आपल्या पुढे गाडी पाहायला आली ही आता बुलेट छेब्याची आणि मथुरची गाडी आहे. इकडे पुढे आता हिरव्या पक्कीची सायलेंट वशा आणि करगणी गजा गाडीवान गोटीएमगर. इकडे आता भारत करंडी चालल्यात. तर त्यामध्ये आता एकूण 16 गाड्यांचा सहभाग होता, त्यातल्या काही गाड्या सुटल्या दुसऱ्या गटामध्ये, काही गाड्या पहिल्या गटात सुटलेल्या पण दुसऱ्या गटाला बक्षीस देण्यात आलं. तर त्यामध्ये सायलेंट वशा करगणी पंच गजा होता, गुंडा चर्मन यांचा शिवरे आणि बापू सरकार यांचा फुले होता, गाडीवान होतो सतीशप्पा, संतुगाव पांढरे आणि RX बैजा पाचगाव अशी गाडी होती, गाडीवान होतो संतुगाव पांढरे. तर संभादा गाडगीळ यांचा, परत अजिंक्य कोपर्डे यांचा हरणे आणि खलाटे सरपंच यांचा फायरिंग बैजा पण होता, विजयदा लेंडवे यांचा सराटी फाकड्या, रमेश नानांचा चिमण्या होता, ज्यामध्ये गाडीवान होतं लिंगनूर सागर. तसेच पांडू पाटील यांचं मथुर आणि महेश बोंद्रे सरकार यांचा हरिपूरचा बुलेट शेब्या होता, गाडीवान होतं बंडाभाऊ केलारे. बावदा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि पापाडोरी पाचगाव यांचं तलवार नाग्या रावदादा गाडीत होतं. कळंबा वजीर आणि गुलब्या होतं बघा नामदेव जानकर साहेब यांचा, त्यामध्ये गाडीवर होतं संभादा कुडनूर. तसेच अमोल चव्हाण आरवडे यांचं बैजन सचिन मदने यांचं बैल होतं, ज्यामध्ये गाडीवर होतं बबलू बसवडे. त्याचप्रमाणे छोटा हेलिकॉप्टर आणि राम्या पावदांची स्वतः जोडणं होती, गाडीवर होतं लालू पांढरे. करंजी शेठ यांचा गजा आणि श्रीकांत हजारे यांचा कोकटुळीचा बैल, त्यामध्ये गाडीवर होतं शिवादादा. बनपुरी फुले आणि घोलेश्वर नखऱ्या म्हणजेच मानगाव नखऱ्या, त्यामध्ये गाडीवर होतं भारत कारंडे. पाटील डेरी यांची स्वतःची जोडणं होती, त्यामध्ये गाडीवर होतं गॅस्कू दादा. सूरजराव वायफळे यांचा बावरे आणि बंडाभाऊ आसबे यांचा भुजारना घ्या, गाडीवर होतं परसू आगळगाव. तसेच मलाबाद बिरादा यांचा ब्रेकपेल आणि दानवाड काळ प्रकाशदा पाटील यांचं, त्यामध्ये गाडीवर होतं विशाल बिसे. तसेच लिंगनूर गब्बर अनिकेत मेजर आणि संदीपदादा यांचा वशा ही गाडी पण होती, ज्यामध्ये गाडीवर होतं तुकाराम मुलगे. त्याच्या 16 गाड्यांचा सहभाग होता. काही गाड्या त्या गटात सुटल्या, काही गाड्या ह्या गटात सुटल्या. ह्या गटाला कमिटीनं बक्षीस दिलं. तर आता 1 नंबरला आता अजिंक्य कोपर्डे यांचा हरण्या पाहिला, हे आता आपल्या पुढं गब्बर आणि वशाची गाडी पाहिल्या. तर हरण्या आणि खलाट सरपंच फायरिंग बैजा आहेत. तर नितीन महाराज यांच्या तालमीत तयार झालेला हे बैल आहे बघा, डावीचा फायरिंग बैजा आपल्या पुढे पाहिलाय खलाट सरपंच यांचा, गाडीवान शानूर भाई. तर गाड्या आता कलरकडे चालल्यात, तर कलरला जास्त गर्दी होती त्यामुळे आपल्याला पुढे जाता आलं नाही. 1 नंबरला आता हरण्या आणि खलाट सरपंच ही गेल्या गाडी, 2 नंबरला वशाची गाडी गेल्या वशा आणि गब्बरची, 3 नंबरला आता करंजीशेठ गजा आणि श्रीकांत यांची गाडी गेल्या, 4 नंबरला बावदांचा रामे गेलाय, 5 नंबरला दानवाडा काळ, 6 नंबरला बुलेट छेब्या आणि मथुर ही गाडी गेल्या. आता 7 नंबरला गाडी कलरला कुठली जाते बघूया. 7 नंबरला गाडी आता नखऱ्या आणि बनपुरी फुल्याची गेल्या, 8 नंबरला गाडी आता सायलेंट वशा आणि गजेची गाडी गेल्या. तर भरपूर गाड्यांचा यामध्ये खोळंबा पण झालता. तर कलरला तर पब्लिक भरपूर होतं.
मैदान कसं वाटलं ते आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण स्वतः प्रेक्षक होता. भरपूर प्रेक्षक आलते मैदानाला. तर एक नंबरला कलर घेऊन लागला आता अजिंक्य कोपर्डे यांचा, उजवीचा हरण्या आणि डावीचा खलाट सरपंच यांचा फायरिंग बैजा महाराजांच्या तालमीत तयार झालेला. आता 2 नंबरला कोण लागले बघूया. गाडीवर आता 1 नंबरच्या गाडी 96 रुपये आहेत. 2 नंबरला आता संदीप दादांचा वशा लागलाय. डावीचा आणि उजवीचा तो अनिकेत मेजे लिंगनूर गब्बर. तर आता पब्लिक काय कसं जरी वागलं, काय जरी काट्या घातल्या काय आणि बाटल्या फेकल्या काय, ते आता बघून घेतील मालक व्हिडिओत बघून कोण आहे काय आहे ते. 3 नंबरला आता गजा लागलाय. करंजे शेट यांचा गजा आहे उजवीचा आणि डावीचा आहे तो श्रीकांत हजारे कुटकुळी यांचा बैल आहे. शिवादा गाडीत आहेत. तर ते आता कमिटीनंच ठरवावं मैदान कसं कसं काय म्हणजे नियोजन करायचं ते, म्हणजे बाहेरनं काठी बिटी हाणणार यांच्यावरती. तर आपण काय बोलून काय होणार नाही हे आता आपल्याला कळालंय. तर बघूया आता 1 नंबरला आहे असा आता अजिंक्य कोपर्डे यांचा लिंगनूर हरण्या आणि खलाटी सरपंच यांचा फायरिंग बैजा. 2 नंबरला आता गजाची गाडी आणि वशाच्या गाडीमध्ये फाईट लागल्या. तर आता करंजे शेठ गजा आणि वशा ही दोन्ही गाड्या 2 नंबरला पाहिल्यात. बघूया आता कोण यात बाजी मारते. तर त्याच्या मागं आता कुठली गाडी आहे बघूया. ते मागं आता बाहुदांचा राम्या आहे. राम्या स्वतःच जोडणं आहे. छोटा हेलिकॉप्टर आणि राम्या. ते मागं आता दानवाडची गाडी पाहिल्या. मलाबाद ब्रेकफेल आणि दानवाड हरण्या, माफ करा दानवाड पाखऱ्या. दानवाड हरण्या बगटात पाहिलेला. बगटाचा व्हिडिओ पण संध्याकाळपर्यंत लवकरच येईल, ते पण कॉमेंट्री सकट. तर 1 नंबर आता हे टर्न मारून गेल्यात. जुना इथं आदतचा कलर होता तिथनं. आता गाड्या आता परत सांगतो तुम्हाला. आपल्या पुढं आता दानवाडची गाडी पाहिल्या बघा. दानवाड काळा आणि मलाबाद ब्रेकफेल. त्या पुढं आता बाहुदांचा हे राम्या पाळला आहे मोठ्या शिंगाचा आणि उजवीचा आहे ते त्यांचाच छोटा ब्रेकफेल आहे. त्या पुढं आता तुकाराम हुलगी गाड्या लागल्यात. संदीपदांचा कोल्हापूर वशा आणि उजवीचा आहे तो लिंगनूर गब्बर अनिकेत मेजर. तुकारामचा प्रयत्न चालू आहे. तिकडे शिवाद आहेत बघा. आता सांगतो 1 नंबरला आता हरण्याचा आहे अजिंक्य कोपर्डे यांचा. 2 नंबरला आता लागलाय वशा लागलाय कोल्हापूर वशा. 3 नंबरला आता बाहुदांचा बैल लागलाय राम्या आणि छोटा हेलिकॉप्टर. आता आपल्या पुढे गाडी पाहिल्या ती शिवादा कुर्डू हाण लागल्यात. ती आता गजा आहे आणि इकडे आता दानवाड काळ पाहिलंय बघा. तर आता 1ची गाडी थोडी सुट्टी झाल्या. 2 नंबरला आता तुकाराम मुलगी आहेत. तर इथं काळ्याचा खोळंबा झाला बघा. ह्यो राम्याचा आणि काळ्याची गाडी अडकाडकी झाली घसारीला. तर आता 1ची गाडी आहे अशी अजिंक्य कोपर्डे लिंगनूर हरण्या आणि खलाटी सरपंच फायरिंग बैजा. 2 नंबरला आता संदीपदांचा वशा डावीचा आणि उजवीचा ते अनिकेत मेजर लिंगनूर गब्बर. आणि 3 नंबरला आता शिवादांच्या जोडीतला ते उजवीचा आहे तो गजा पाळलाय करंजी शेठ आणि डावीचा आहे तो डावीचा आहे ते पंचांचा बैल आहे कुकटोळी श्रीकांत हजारे. तर पब्लिक ढीग होतं मैदानला. तर आता तुम्ही पुढं बघतायसाच. तर आता ही आली बघा गजाची गाडी. श्रीकांत हजारे यांचं बैला डावीचा उजवीचा आहे तो गजा आहे करंजी शेठ. तर आता निकाल तुम्हाला सांगतोच. आता फायनलला 1ची गाडी आता पोचल्या. 1ची गाडी झाल्या अजिंक्य कोपर्डे यांचा राजा आणि खलाटी सरपंच यांचा फायरिंग बैजा. 2 नंबरला आता हे वशा झालाय कोल्हापूर वशा संदीपदा पाटील आणि उजवीचा आहे तो अनिकेत म्हणजे लिंगनूर गब्बर. आणि 3 नंबर झाला करंजी शेठ गजा
आणि श्रीकांत हजारे कोकटोळी. धन्यवाद मित्रांनो.